उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले आणि एकनाथ शिंदेंकडे आले. ठाकरेंना गेल्या 4 वर्षात हा दुसरा मोठा धक्का शिंदेंनी दिलाय. टायगरच्या नावानं झालेलं हे जे ऑपरेशन आहे ते देशभरात गाजलं. मात्र या दरम्यान महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात. सूत्रांची अशी माहिती आहे की शिंदेंकडे 5 खासदार म्हणजे हे जे 6 खासदार फुटलेत यातले 5 खासदार जे आहेत ते सहज आले. मात्र 6वा खासदार जो आहे तो जायला तयार नव्हता. अनेक प्रयत्न झाले पण या 6व्या खासदाराची मनधरणी मात्र होत नव्हती. अखेर यामध्ये उडी घेतली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी. फडणवीसांनी त्या 6व्या खासदाराला शब्द दिला, जबाबदारीचं वचन दिलं आणि ठाकरेंचा गट अखेर फुटला. ऑपरेशन टायगर मोहिमेमध्ये मुख्यमंत्र्यांची शिष्टाई कशी कामाला आली या संदर्भातली ही स्टोरी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक. तर सूत्रांच्या माहितीनुसार ऑपरेशन टायगरची चर्चा तसं तर 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच सुरू आहे. याबाबत शिंदेच्या नेत्यांकडून वारंवार हिंट सुद्धा दिली जात होती. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून खासदारांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. पण माहिती अशी आहे की जानेवारी 2026 मध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं हा मुद्दा सिरियसली घेतला. आता शिवसेनेचा म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा गट फोडायचा म्हटल्यानंतर 6 खासदार फोडणं गरजेचं होतं. हे खासदार फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सातत्यानं दिल्ली वाऱ्या केल्या. किमान 5 वेळा त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन भाजप श्रेष्ठींची भेट घेतली होती. पण खासदारांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की शिवसेनेमध्ये यावरती निर्णय होत नव्हता. आता याबाबत सूत्रांकडनं ही जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये असं सांगितलं जातंय की या 6 पैकी बहुतांश खासदारांची इच्छा ही कमळ हाती घेण्याची होती. मात्र खासदारांना शिवसेनेत प्रवेश दिला गेला पाहिजे अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. शिवसेनेत प्रवेश द्यायचा की भाजपमध्ये यावर काथ्याकूट झाल्यानंतर एप्रिलमध्ये म्हणजे 2026च्या एप्रिलमध्ये ऑपरेशन टायगर करता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं एकनाथ शिंदेंना ग्रीन सिग्नल दिला अशी सूत्रांची माहिती आहे. शिंदेंनी आपल्या स्टाईलमध्ये 5 खासदारांना मनवलं पण 6वा गडी काय तयार होत नव्हता. मग भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून फडणवीसांना या संदर्भामध्ये विचारणा करण्यात आली आणि याची जबाबदारीच फडणवीसांच्या खांद्यावर टाकण्यात आली. मग फडणवीसांनी यावर उतारा शोधला. 6व्या खासदाराला त्यांनी संपर्क केला. संपर्क साधून या खासदाराचं मन सुद्धा त्यांनी वळवलं. विशेष म्हणजे खुद्द फडणवीसांनी या खासदाराच्या राजकीय कारकिर्दीची जबाबदारी घेण्याचा शब्द सुद्धा दिला आणि हा तिढा सुटला असं सूत्र सांगतात. हे कधी घडलं तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये. सूत्र वेगानं हल्ली आणि ऑपरेशन टायगर पूर्ण झालं. आता आपण जर लक्षात घेतलं तर ठाकरेंचे हे खासदार फोडाफोडीचं राजकारण रंगात आलं असताना मुख्यमंत्री फडणवीस कुठेच पिक्चरमध्ये नव्हते. त्यांनी पूर्णपणे मौन बाळगलेलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलताना एक सूचक विधान केलं होतं. ऑपरेशन यशस्वी झालंय आणि रुग्ण एकदम सदृढ आहेत, त्यामुळं कोणीही काळजी करण्याची गरज नाही असं म्हणत मुख्यमंत्री पहिल्यांदाच यावर बोललेले होते. एकूणच काय तर एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर एका खासदारामुळं फसलंच होतं. या खासदारानं शिंदेंचं अखेरपर्यंत टेन्शन वाढवलेलं होतं. बंडाचा झेंडा हाती घेतलाच आहे तर आपण भाजपमध्ये प्रवेश घ्यावा असा या 6व्या खासदाराचा आग्रह होता अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र देवेंद्र फडणवीस धावून आले आणि त्यांनी शिंदेंचा ताण कमी केलाय अशी माहिती कळते. आपल्याला आता काय वाटतंय की नेमका हा 6वा खासदार कोण असावा आणि फडणवीसांच्या शिष्टाईमुळे हे ऑपरेशन सक्सेसफुल झालंय का आणि आपल्याला या संदर्भात काय वाटतंय हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.